देखील एक धक्कादायक बातमी आहे। हिंगोलीमध्ये भरारी पथकानं तब्बल 1 कोटी रुपये जप्त केलेत। चारचाकी गाडीमध्ये हे 1 कोटी रुपये आढळून आले। हिंगोलीच्या मंगळवारा भागातील ही घटना आहे। मतदानाच्या 12 तासांअगोदर ही मोठी कारवाई झाली आहे। तर हिंगोलीमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून पाहणी सुरू होती आणि त्यावेळी 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले। एका चारचाकी गाडीमध्ये हे 1 कोटी रुपये आढळून आले। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। या बॅगांमध्ये तब्बल 1 कोटी रुपये आढळून आलेले आहेत। एका कारमधून हे 1 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। हिंगोलीमध्ये उद्या नगर परिषद निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्याच अगोदर जे आहे ते हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड जी आहे ती एफएसटी पथकाला सापडलेली आहे। आपण बघायला गेलं तर याच ज्या बॅगी आहेत या बॅगेमध्ये एफएसटी पथकाने जे आहे ते 1 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती हस्तगत केलेली आहे। नेमकी ही रक्कम कधी हस्तगत केलेली आहे, कुठून हस्तगत केलेली आहे आणि कुठून मिळालेली आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी एफएसटी पथकाचे अधिकारी आहेत। तर काय सांगाल, ही संपूर्ण रक्कम कुठे मिळाली? सर, ही रक्कम शेतकरी भवन मंगळवार येथे एका गाडीमध्ये आणून आली। त्या पोलिसांचा आम्हाला फोन आला होता, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन ती रक्कम आता त्याची खातं जमा करण्यासाठी इथे घेऊन आलो। काय पुढची प्रक्रिया करणार आहात तुम्ही? त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत सर, शेतकऱ्यांना वाटण्यासाठी रक्कम आणलेली म्हणून त्याचीच खातं जमा चालू आहे। आता ही कारवाई कशासाठी चालू आहे? काय त्यांच्याकडे जे पत्र आहे त्या पत्राची आणि रोकडची खातं जमा करण्यासाठी या ठिकाणी आलो। निश्चित जर बघायला गेलं तर एफएसटी पथकाकडून जे आहे ते आता ही कागदोपत्री कारवाई केली जात आहे। एकंदरीत बघायला गेलं तर निवडणुकीच्या 12 तास अगोदर जे आहे ते हिंगोलीमध्ये एफएसटी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे। जवळपास 1 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ते पथकाने ताब्यात घेतलेली आहे। समाधान कांबळे, एनडीटीव्ही मराठी, हिंगोली।